नमस्कार. विज्ञानयात्री अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह हे ऑस्ट्रेलिया व रशिया या देशांचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1964 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. लेसर आणि मेसर्स हे अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह यांचे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य. त्यांच्या या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी त्यांना निकोले बासोव आणि चार्ल्स टाउन्स यांच्यासोबत सन 1964 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लेसर आणि मेसर हे दोन्ही भौतिकशास्त्रातील अतिशय महत्त्वाची उपकरणे आहेत. लेसर म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, म्हणजे उद्दीपित प्रारण उत्सर्जनामुळे प्रकाशाचे प्रवर्धन. लेझर हे एक असे उपकरण आहे जे अणूमधील उत्तेजित इलेक्ट्रॉनच्या मदतीने अतिशय तीव्र, एकाग्र आणि एकाच रंगाचा प्रकाश निर्माण करते. लेझरचा प्रकाश हा सुसंगत म्हणजे कोहिरंट असतो, म्हणजेच सर्व प्रकाश लहरी एकाच दिशेने आणि एकाच तालात प्रवास करतात. याचा वापर वैद्यकीय शस्त्रक्रिया, डोळ्यांचे लेझर ऑपरेशन, धातू कापण्यासाठी, फायबर ऑप्टिक्स, कम्युनिकेशन, इंटरनेट आणि बारकोड स्कॅनरमध्ये केला जातो. मेसर्स म्हणजे मायक्रोवेव्ह ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, म्हणजे उद्दीपित प्रारण उत्सर्जनामुळे मायक्रोवेव्हचे प्रवर्धन. लेझरचा शोध लागण्यापूर्वी मेसरचा शोध लागला होता. हे उपकरण दृश्यमान प्रकाशाऐवजी मायक्रोवेव्ह किंवा रेडिओ लहरींचा वापर करून किरण तयार करते. मेसर अतिशय संवेदनशील सिग्नल वाढवू शकतात आणि कमी आवाजाचे प्रवर्धन करतात. त्याचा प्रामुख्याने खगोलशास्त्रामध्ये दूरवरून दिसणारे क्षीण रेडिओ सिग्नल शोधण्यासाठी, अंतराळ संशोधनासाठी आणि अचूक अणू घड्याळामध्ये म्हणजे ॲटॉमिक क्लॉक यामध्ये वापर केला जातो. लेझर हे दृश्यमान प्रकाश लहरींचा वापर करते, तर मेसर हे मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीच्या म्हणजे अदृश्य लहरींचा वापर करते. अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह यांनी सिंक्रोट्रॉन या चक्रीय कण प्रवेगक यामध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्स याच्यामार्फत उत्सर्जित होणाऱ्या सुसंगत रेडिएशन या संदर्भातील संशोधन कार्य केले. या संशोधन कार्याचे फलित म्हणजे मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रल श्रेणी केंद्रित उत्सर्जन रेडिएशन या विषयाला अनुसरून त्यांनी सन 1951 मध्ये सिंक्रोट्रॉन प्रवेगकातील इलेक्ट्रॉन्सचे सुसंगत रेडिएशन या शीर्षकांतर्गत एक शोध निबंध प्रकाशित केले. त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे आण्विक रोटेशन व कंपनांच्या रेडिओ स्पेक्ट्रोस्कोपी आणि क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स या संदर्भात संशोधन कार्य करण्यासाठी तरुण शास्त्रज्ञांचा गट त्यांनी तयार केला. या गटाने रेणूंच्या एका विशेष वर्ग ज्यात जडत्वाचे 3 नॉन डिजेनरेट घटक असतात यावर लक्ष केंद्रित केले. शास्त्रज्ञांचा गट आणि निकोल बासोव यांच्यासोबत अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह यांनी आण्विक ऑसिलेटरची निर्मिती केली. या संदर्भात एक सैद्धांतिक आधार विकसित केला आणि अमोनियावर आधारित असे ऑसिलेटर तयार केले. अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह यांनी इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनान्स शॉर्टली EPR या क्षेत्रातील संशोधन कार्य केले. त्यांनी ॲल्युमिनियम ऑक्साईड याच्या जाळीतील लोह घटक यांच्या आयनांच्या विश्रांती काळ यावर लक्ष केंद्रित केले. यासोबतच त्यांनी डायफिनिल पिक्रिल हायड्रॉक्झिल म्हणजे DPPH या फ्री रॅडिकलयुक्त रासायनिक संयुगातील चुंबकीय टप्प्यातील संक्रमणासारख्या नॉन ऑप्टिकल विषयांची देखील तपासणी केली. वैज्ञानिकदृष्ट्या रुबी रत्न किंवा सूर्यकांत मणी म्हणजे क्रोमियम धातू गोळा यावर केलेला ॲल्युमिनियम ऑक्साईड याचा लेप. लेझरचे सक्रिय माध्यम या भूमिकेसाठी या रुबी रत्न सामग्री याचे उपयोजन करण्याची कल्पना अलेक्झांडर मिखाइलोविच प्रोखोरोव्ह यांनी सुचवली.
रुबिरत्न सामग्री यांच्या उपयोजनेतून अलेक्झांडर मिकोलोविच प्रोकोरोव यांनी नवीन प्रकारचे लेझर रेझोनेटर तयार केले. या नवीन लेझर रेझोनेटरचे डिझाईन ओपन टाईप किंवा पोकळीयुक्त डिझाईन होते. लेझर रेझोनेटरसाठी हे डिझाईन आज मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांनी सन 1963 एस सेलिलोव्होकोन यांच्या सोबत 2 क्वांटम संक्रमण यांच्या उपयोजनातून लेसर निर्मिती केली. लेसर आणि मेसर्स हे अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांचे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य. त्यांच्या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी त्यांना निकोले बासोव आणि चार्ल्स हारटाउन्स यांच्यासोबत सन 1964 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांचा जन्म दिनांक 11 जुलै 1916 रोजी ऑस्ट्रेलिया देशातील रझेल रोड, पिरामॉन, क्वीन्सलँड येथे झाला. झारवादी राजवटीच्या दडपशाहीपासून संरक्षण यासाठी अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांच्यासह त्यांची आई वडील ऑस्ट्रेलिया देशातून रशिया देशात स्थलांतरित झाले होते. बुझर्स क्रिक स्टेट स्कूल या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी येथे अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. पदवी शिक्षणानंतर अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांनी सन 1939 लेबेडेव फिजिकल इन्स्टिट्यूट येथे प्रयोगशाळेत काम केले. या प्रयोगशाळेत त्यांचे संशोधन कार्य आयनोस्फिअर यातील रेडिओ लहरी यांच्या प्रसारासाठी समर्पित होते. दुसरे महायुद्ध कालावधीत ते रेड आर्मीमध्ये सामील झाले आणि पायदळात लढले. दुसरे महायुद्ध कालावधीतील लढाईत ते जखमी झाले. सन 1946 त्यांनी धैर्यासाठी पदक मिळाले. दुसरे महायुद्ध समाप्तीनंतर अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांनी लेबेडेव या संस्थेत छोट्या पॅरामीटरच्या सिद्धांतामध्ये ट्यूब ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीच्या स्थिरीकरणाचा सिद्धांत हा प्रबंध शीर्षकांतर्गत संशोधन पदवी म्हणजे PhD शिक्षण पूर्ण केले. सन 1959 अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव यांनी मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी सोव्हिएत युनियनमधील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठ प्राध्यापक झाले. त्याच वर्षी त्यांना लेनिन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 1960 ते रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सदस्य झाले. सन 1966 त्यांची शिक्षणतज्ज्ञ यासाठी निवड झाली. सन 1967 ऑर्डर ऑफ लेनिन पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन 1968 ते लेबेडेव इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष झाले. सन 1971 मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी या प्रतिष्ठित सोव्हिएत संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत होते. सन 1982 ते सन 1998 या कालावधीत अलेक्झांडर मिखॉइलोविच प्रोकोरोव यांनी रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या जनरल फिजिक्स इन्स्टिट्यूटचे कार्यवाहक संचालक आणि सन 1998 नंतर मानद संचालक म्हणून काम केले. सन 2002 त्यांच्या मृत्यूनंतर जनरल फिजिक्स इन्स्टिट्यूटचे नाव बदलून AM प्रोकोरोव जनरल फिजिक्स इन्स्टिट्यूट रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस असे नामकरण करण्यात आले. अलेक्झांडर मिखॉलोविच प्रोकोरोव हे ऑस्ट्रेलियन जन्मलेले सोव्हिएत म्हणजे रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1964 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. लेझर आणि मेझर या तंत्रज्ञानाचा पाया असणाऱ्या क्वांटम इलेक्ट्रॉनिक्समधील संशोधनासाठी त्यांना सन 1964 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. सन 1923 त्यांचे कुटुंब रशियाला परतले. त्यांनी सन 1939 लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्रातील पदवी पूर्ण केली. त्यांनी क्वांटम इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींच्या ऑप्टिकल आणि मायक्रोवेव्ह प्रवर्धनावर मूलभूत संशोधन कार्य केले. लेझर मेझरच्या विकासासाठी लावलेल्या पायाभूत संशोधनाबद्दल त्यांना सन 1964 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आले. त्यांच्यासोबत अमेरिकेचे चार्ल्स हारटाउन्स आणि रशियाचे निकोले बासोव यांनाही हा पुरस्कार मिळाला. त्यांनी मॉस्कोमधील PN लेबेडेव फिजिकल इन्स्टिट्यूटमध्ये दीर्घकाळ काम केले आणि सन 1968 ते 1978 दरम्यान ते संचालक म्हणून काम पाहिले. सन 1982 त्यांनी रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जनरल फिजिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्यांचे नेतृत्व केले.
विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना सोव्हिएत युनियनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्ड स्टार हिरो ऑफ सोशलिस्ट लेबर आणि लोमोनोसोव सुवर्ण पदक असे अनेक सन्मान प्राप्त झाले. दिनांक 8 जानेवारी 2002 रोजी मॉस्को येथे अलेक्झांडर मिखोलोविच प्रोकोरोव यांचे निधन झाले. विज्ञानयात्री अलेक्झांडर मिखोलोविच प्रोकोरोव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.